तुळजापूरच्या संगीताचं ड्रग कार्टल. संगीताच्या खात्यात कोटींचं घबाड. तुळजापुरात ड्रग्स रॅकेट कसं फोफावलं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. मात्र तुळजाभवानीच्या तुळजापूरला ड्रग्सचा विळखा पडलाय. तब्बल 3 वर्षांपासून तुळजापुरात सुरू असलेल्या ड्रग्स रॅकेटचं एक वेगळंच सिंडिकेट समोर आलं. संगीता गोळे नावाच्या महिलेनं 3 वर्षांपासून तरुणांच्या आयुष्याला सुरुंग लावलाय. तर फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी संगीताच्या मुसक्या आवळल्या. यावेळेस संगीताची संपत्ती पाहून पोलिसही चक्रावून गेले. मात्र ही संगीता कोण आहे पाहूया. तुळजापूर ड्रग्स प्रकरणात संगीता गोळे मुख्य आरोपी. संगीता मुंबईत खासगी सुरक्षा एजन्सीत काम करायची. संगीता, तिचा पती वैभव आणि दीर ड्रग्स कार्टलमध्ये सक्रिय. संगीताच्या खात्यात 5 कोटी 25 तोळ सोनं, 4 कार, मुंबई आणि लोणावळ्यात मालमत्ता. संगीताची म्युच्युअल फंडमध्येही मोठी गुंतवणूक. संगीता आणि पिंटू मुळेच्या भेटीनंतर ड्रग्स रॅकेट फोफावलं. 3 वर्षांपासून तुळजापुरात ड्रग्सचा गोरखधंदा सुरू आहे. तुळजापूरला नशेचा अड्डा बनवण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणात 35 आरोपी आढळून आले आहेत. त्यापैकी 14 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर 21 आरोपी फरार आहेत. मात्र मुंबईतून तुळजापूर पर्यंतचा ड्रग्सचा हा प्रवास कसा व्हायचा पाहूया. मुंबईतून सोलापूर मार्गे ड्रग्स तुळजापुरात दाखल. 2,500 रुपये ग्रॅमच्या पुडीची 3 भागात विभागणी. एका पुडीची 3,000 विक्री. क्रिस्टल आणि पावडर अशा पद्धतीने ड्रग्सची विक्री. तुळजापूरमधील हॉटेलमधून ड्रग्स रॅकेट सुरू. याच तुळजाभवानीच्या तुळजापुरात 1,500 तरुण ड्रग्सचे शिकार ठरले. तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राला ड्रग्सचा अड्डा बनवून बदनाम केलं जात आहे. हेच ड्रग्स मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलं. यामध्ये केवळ संगीताच नव्हे तर राजकीय पुढारी आणि मंदिरातील पुजारी यांच्या सहभागाने सुरू असलेला हे ड्रग्सचा रॅकेट उकडून टाकून तुळजापूरला ड्रग्सपूर होण्यापासून वाचवायला हवं. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव.